क्रिकेट खेळताय वे? ना ना आप्पा कुठे आहेत? आप्पा बाजारात आणायला गेलाय. तुझं काय काम आहे आप्पाकडे? ते किराणाची यादी द्यायची होती आणि एक अर्जंट मध्ये नारळ पाहिजे होता. अर नारळ संपलेत की. अरे एक होता तो सुन्या घेऊन गेला. आप्पा घेऊन येईल आता. बरं ठीक आहे, मग ही यादी ठेवून जातो आणि नारळाला तेवढा पाठवून द्याल का? हो पाठवतो. मी जातो. पण तू एवढं काय काय कुठं निघालाय? अहो मी पुण्याला चाललोय. पुण्याला? तिकडं काय काम काढलं? अहो पुण्याला 2 दिवस झाले प्रदर्शन भरले, त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, तेच बघायला चाललोय. कसलं प्रदर्शन? आर्मीचं मोठं शस्त्र प्रदर्शन भरवलंय. आर्मीचं प्रदर्शन? हो, त्यात ब्रह्मोस, अग्नी, पृथ्वी ही क्षेपणास्त्र आहेत. परत रणगाडे, तोफा, रायफल बी आहेत. आपल्या सैन्याकडे किती आणि कसला साठा आहे ना ते लोकांना कळावं, त्याची माहिती मिळावी म्हणून हे प्रदर्शन भरवलंय. अरे मग चांगलंय की, सगळ्यांनी बघायलाच पाहिजे. कोण कोण चाललंय? आम्ही तिघच, मी, राहुल्या आणि आजा. कसं जाणार आहे? एसटीन नाही तर वडापने जाऊ. नाना मुझे भी देखनी है वो राइफल कैसे. अरे तुम्ही पोरच चाललाय ना? होय. मग आमच्या बी पोरांना घेऊन जा की. अरे त्या निमित्तानं त्यांना पण बघायला मिळेल. चालतंय की. नाही काय ग शीतल? वय वय मी यास्मिनला बी नेती. रफिक चाचांना सांगा फक्त. सांगतो. अरे विक्रम, हा अरे तुम्ही एवढे सगळे जण एसटीन जाण्यापेक्षा सुन्याची गाडीच घेऊन जा की. मी सांगतो सुन्याला. आणि सुन्या बरोबर गेलात म्हणजे कसं येळेत जाल आणि येळेत याल. अरे अशी प्रदर्शन बघायची संधी फार कमी लोकांना मिळते. बरं ना तुम्ही तेवढं सुनीलला फोन करून सांगाल का? सांगतो मी सुनीलला फोन करून. हा हा तू काळजी करू नकोस. मी सुनीलला फोन करून सांगतो. तो तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाईल आणि घेऊन पण येईल. बरं ना येऊ का? शीतल, सौरभ तुम्ही तयार व्हा. येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ध्रुव प्रदर्शन. प्रदर्शन 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 प्रदर्शन. अर कायला काही क्या आरावर की निघायचं आपल्याला. थांब जरा, सगळा प्लॅन चेंज झालाय आता. हाय का आता तुमचं तुम्ही सगळा प्लॅन बदलताय, मला कुणी बी सांगत नाही. तेव्हा आज असं करतोय मला. मी नाही येत तुमच्या संग. जावा तुमचं तुम्ही. राजन नाही बदलला. मग कुणी बदलला? आता काय प्लॅन आहे? ते मी आप्पाच्या दुकानात गेलतो, तिकडे नाना भेटले. नाना म्हणत होते की आमच्या पोरांना बी घेऊन जावा. मग आता ते सगळेच येणार आहेत आपल्या बरोबर. मग तुमचं तुम्ही जावा बाबांनो. अरे ती ध्रुव लय बे नाही, त्याला कोण सांभाळायचं? बंदूक बिंदूक घेऊन एखाद्याला गोळ्या घालल ती. म्हणजे तू येणार नाहीस होय? नाही बाबा. बर बर, आमचा मी जाऊन येतो बरं का. मग आणि शीतलीने विचारलं राहुल्या का नाही आला तर काय सांगू रे? सांगा काय बी. क्या शीतली बी येणार आहे वय? होय ती येणार आहे, पण ठीक आहे सांग तुम्ही काहीतरी तिला. हा नको क्या मी बी येतो की. का? आता तर नाही म्हणलास की. तुला एकट्याला पाठवायला मला कस तरी वाटतंय. आणि आम्ही एकटं कुठे आहेत? सगळे आहेत आमच्या सोबत. अरे मी तर एकटाच राहणार की. काय लका दोस्त आहेस का काय आहेस? दोस्ताला लका इथं सोडून जाणार वय? हा बस झालं तुझी नाटक. आता स्पेशल गाडी घेऊन जायला लागणार आहे. नानाने ते सुन्याची गाडी घेऊन जायला सांगितले. 2000 होत्यात. कॉन्ट्री काढू म्हणा सगळ्यांमध्ये. आणि ऐक, तेवढं तू आजीला फोन करून सांग. सांग तू. शीतल, ध्रुव, यास्मिन, सौरभ आणि आपण तिघ. काय नीट सांगशील का त्याला? अय मी नीटच सांगतो. येऊ का मी? येतो. हा बोल. आज्या
झालं का तुझं काम? हा झालंय. अरे जायचंय आपल्याला. कितीची गाडी? आता गाडी नाही काय, आता स्पेशल गाडी, स्पेशल. स्पेशल गाडी? ती कशाला? अरे आता आपण तिकिटाचं 200-200 रुपये घालवणारच आहे की. त्या परीस मी 2000ची गाडीच ठरवली. रावले डोक्या पडलेस का रे? तिघांसाठी 2000ची गाडी कशाला? अरे तिघासनी नाही काय, 7-8 जण जाणार आहे आपण. आता 7-8 जण कुठून आली? अरे आपला इतक्या आप्पांच्या दुकानात गेलता. तवा तो सौरभ, ध्रुव, यास्मिन आणि शीतल पण येणार आहे. तुम्हाला काय अक्कल आहे का रे? एवढा लावाचा घेऊन जायचं पुण्यामध्ये? त्याला काय होतंय? अरे अडाणी, तिकडे कोण रस्ता बिस्ता चुकलं, हरवलं तर काय करायचं? कशाला नाही त्या जबाबदारी घेता रे अंगावर? असू दे, त्याला काय नाही होत. आणि तसं बी मला कधी ना कधी तरी जबाबदारी घ्या लागणारच आहे. कशाला त्या शितली बितलीला घेऊन जायचंय? शानी आहे ती? आजा, एक वेळेस तो आला नाही तरी चालल, पण शितली याला पाहिजे का? होय राहुल्या, तुला आल्यावर बघतो थांब. एक की मग बितोय काय कुणाला मी? आल्यावर कळेल की. आणि उशीर करू नको. माहितीये ना, आजचा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. वय वय, येतो मी लगेच. ठेव तू. भैयासाहेब, आज जरा लवकर जाऊ का? का? पुण्यात एक प्रदर्शन आहे, तिकडे जाणार आहे. अरे गाई म्हशीचं प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, यातून काय शिकणार आहे तू? हा, त्यापेक्षा माझ्या बरोबर राह, 4 चांगल्या गोष्टी तरी शिकशील. अहो तसलं नाही भैयासाहेब, अहो हे शस्त्र प्रदर्शन मिलिटरीचं आहे. मिलिटरीच? होय. मिलिटरीच आणि कसलं प्रदर्शन? अहो शस्त्र प्रदर्शन, आर्मीच्या रायफल, तोफा, बंदुका, रणगाड हे सगळं काय आहे तिकडं. काय सांगतोस? हो तर. अहो तुम्ही कधीच बघितलं नसतील अशा बंदुका आहेत तिकडं. ए, कधीच बघितलं नाही म्हणजे? तुला काय वाटलं आमच्या भैयांना बघायला मिळत नाही वय? भैया, अहो तिकडे जायची काय गरज नाही, आपल्याकडे आहेच की डबल बोरची बंदूक. असेल, पण या वेगळे आहेत. आणि आजचा प्रदर्शनाचा शेवटचाच दिवस आहे ना, आणि 7 वाजता संपणार आहे कार्यक्रम. आता इथनं पुण्याला जायचं म्हणजे 2 तास तरी लागतील ना. म्हणजे 2 वाजेपर्यंत पोहोचलो तर प्रदर्शन तरी बघता येईल. कसं आहे आजा, तुला प्रदर्शन बघायचंय? प्रदर्शन काय बघशीलच की, म्हणजे कोणी बी बघावंच ना. आता तुला जायचंच आहे तर तुला सोडणार ना मी. फक्त माझं महत्वाचं काम आहे, तेवढं झालं की जा. थँक्यू भैयासाहेब. टेन्शन नॉट. माझं काम झालं की लगेच सोडतो तुला. हा, 5-10 मिनिटं बाहेर थांब. इथली मीटिंग आवरली की त्या कामासाठी जाऊ आपण. हा, तिथनं जा तू पुण्याला. हा हा, मी बाहेर थांबतो. भैया, असंच त्याला थांबवून ठेवा, सोडायचंच नाही त्याला. शीतल बाबीला चिखलात पण यानंच पाडले, आणि वडाच्या झाडाच्या इथं बी ह्योच होता, शीतल बाबी जवळ. बरोबर आहे जमे. त्याला दिवसभर कसा अडकवतो बघच.
अरे वा, तू पण आलायस वय, होय. चांगलाय. एकटच थांबलायस वय? इके कुठे? नाही आला अजून, त्यो येळच करतो. आणि तुझा त्यो दोस्त बी नाही आला वे अजून? कोण दोस्त? त्योच तो बॉडीगार्ड. कोण? सलमान खान वय? अरे सलमान नव, आज्या. त्यो बी नाही आला अजून. येणार आहे ना? येणार आहे की. तेरे को क्या करना है रे? वो आज आए या ना आए? असंच ग, तेवढंच गाडीत एक गिरायक मिळालं असतं की पिडायला. तुला काही करमत नाही का ग त्याच्याशिवाय? ग बस. कुठं दौरा? पुण्याला चाललोय आर्मीचं प्रदर्शन बघायला. अरे वा. येत आहे का? नाही नाही. अग शीतल, त्यांनी सगळी शस्त्र हातात घेऊन बघितली असतील की. होय. काय फौजी वय बघितलंस? काय रे? आजा आणि विक्या ते दिसत नाही. ते नाही आले अजून, येतील की आता. बर, हे बघा, नीट जावा आणि तिथं शिस्त पाळा. काय तिकडे तिकडे हिंडू नका, नीट जाऊन या. सुन्या, लक्ष ठेव पोरांवर. काय फौजी, वर्क इन प्रोग्रेस का? अरे वय, चला येतो. इतक्या आजा कुठं आहे? मी गेलतो बाई याच्या ऑफिसवर, पर त्याला अजून लय वेळ लागल. म्हणजे त्यो येणार नाही वय? येणार आहे की, पण तो म्हणला की तुम्ही जावा पुढं, मी येतो मागणं. अजून तासभर तरी लागेल त्याला. मग थांबलो असतो की आपण तासभर. हे तासभर कोण थांबतय? होय, कोण थांबणार आहे? तेच म्हणतोय, त्यासाठी थांबलो तर लय गोळ होईल. आपण निघू पुढं, आणि तसा भीती आता नाहीच की आपल्या बरोबर. हा, चला बसा लवकर. होय, चला चला. चलो ध्रुव, राइफल देखेंगे. बच गए आजा. वय, तुला लई पोळका आलाय त्या आज्याचा. गप चल. काय राजा? हा? इथं काय करतोय? काय नाही, ते जरा काम होतं म्हणून. अरे ती पोरं गेली सगळे प्रदर्शन बघायला, तू नाही गेलास? नाही, मी नंतर जाणार आहे. कवा? संपल्यावर? नाही, तासा परत. नक्की जाणार आहेस का? अरे असा चान्स परत परत भेटत नाही का, चुकू नको. अरे ते प्रदर्शन लय भारी आहे, तुला कल्पना करता येणार नाही ना, त्याच्यापेक्षा बी भारी. वय, जाणारच आहे मी, पण जरा येळानं. आजा, एक विचारू का? विचारा की. तुला खरंच तळमळ आहे ना आर्मीत भरती व्हायची? का आता हेच काम चांगलं वाटायला लागले? हा, अरे हेच करणार आहे का जिंदगीभर? नाही नाही, आर्मीतच जाणार आहे मी. मनापासून प्रयत्न केले ना का मग नक्की जाशील, पण पहिला त्या आर्मीचं प्रदर्शन बघून. काय वय,
हा आज्या, राहुल्या, अरे कसं आहे रे प्रदर्शन? तू कुठं आहेस? निघाला नाहीस वय? नाही, थोड्या वेळात निघणार आहे मी. तू सांग की कसं आहे प्रदर्शन, म्हणजे किती मोठं आहे, काय काय तिथं? अरे इथं लय काय काय हाय. आम्ही अजून आत केलेलो नाही, बाहेरनं बघतोय. ते आर्मी वाल येणार आहेत, सगळ्यांना इन्फॉर्मेशन देणार आहेत, मग आम्ही आत जाणार आहे. एक्सक्यूज मी, सगळ्यांनी आपले मोबाईल बंद ठेवा. काय म्हणला साजा? हे रावल्या, ठेव की फोन. काहीतरी महत्वाचं चालू आहे ना इकडं. ते आज्याचा फोन नाही. कसलं प्रदर्शन आहे, काय काय आहे विचारतोय. एवढंच होतं तर यायचं होतं ना प्रदर्शन बघायला. का तिथून उंटावरून शेऱ्या हाकतोय? काय हाय कसं आहे ते? काय रे रावल्या, काय झालं? अरे आज्याचा फोन आहे. तर तू निघाला नाही अजून? नाही, निघणारच आहे म्हणतोय आता. पण फोन ठेव. हा, आणि त्याला म्हणा लवकर निघ. आज्या, मी फोन ठेवतो आता. ती वराडत्यात समधी मला. तू ये लवकर. हा हा, ठेवतो. भैया साहेब, अहो 3 तास झालं इथंच थांबलोय. कधी जाऊ मी प्रदर्शनाला? अरे काय करणार आहे तिकडे जाऊन प्रदर्शनाला? अहो बघायचंय मला. अहो लय भारी रणगाडे, तोफा असलं लय काय काय तिकडं. खरंच बघण्यासारखं आहे तर. तुम्ही बी चला की, म्हणजे तुम्हाला बी कळेल कसं असते, काय काय असते ते. हा, अरे पण मी काय करणार आहे बघून? अहो आपल्या देशाकडे काय काय शस्त्र आहेत, कशी आहेत ते कळलं ना आपल्याला. अख्ख्या जिंदगीत बघायला मिळणार नाहीत अशी शस्त्र आहेत. चला की जाऊया. होय, असं म्हणतो. मग चला जाऊ आपण. हा भैया, कौन बोला है पुन्हा जाके वेळ वाया घालवने को? उससे अच्छा इधर लुक के 2-4 लोगों की मदद की ना तो उसका फायदा तो होएगा ना. पुण्याला जाऊन आपला काय फायदा होणार आहे? आणि तसं बी आजाला प्रदर्शन बघायचंय. आपण कशाला जायचं? देर यू आर. आपण इथली कामं करू. आजा, प्रदर्शनाचा प्लॅन कॅन्सल. भैया साहेब, पण मला प्रदर्शन बघायचंय. होय, मग तू जा. हा, जातो. आता नाही, मी तुला पाठवणार प्रदर्शनाला, पण थोड्या वेळाने. अहो अजून किती वेळ? आधीच उशीर झालाय, प्रदर्शन सुरू बी झालं असेल. माझं काम झालं की तुला लगेच पाठवणार, इंटिमेटली, लगेच. भैया, इंटिमेटली नाही, इमिजिएटली. दॅट इज दॅट. आजा, काम झालं की इमिजिएटली जायचं. हा,